प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि उद्योजक साहिल चिलप यांचा विवाह सोहळा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय। या लग्नातील राजशाही थाट 10 ते 20 एकरचा भव्य मंडप, 100 एकरातील पार्किंग आणि लाखो भाविकांची उपस्थिती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी खर्चावरून टीकाही केली। मात्र या सर्व झगमगाटामागे इंदुरीकर महाराजांच्या जावयाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा एक थक्क करणारा इतिहास आहे। साहिल चिलप हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे। त्यांचे वडील सुनील विष्णू चिलप यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या प्रवासाला सुरुवात केली। 2003 साली केवळ काही रुपये खिशात घेऊन ते मुंबईत आले होते। सुरुवातीला त्यांनी नवी मुंबई ट्रक ड्रायव्हर सोबत काम करत लॉजिस्टिक क्षेत्रातील बारकावे शिकून घेतले। जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी एक रुपया जमवून पहिला ट्रक घेतला। आज त्यांच्या ताफ्यात 100 ते 125हून अधिक कंटेनर्स आणि ट्रक्स असून MS लॉजिस्टिक ही त्यांची मोठी कंपनी नावारूपास आली आहे। साहिल चिलप हे केवळ श्रीमंत बापाचे सुपुत्र नसून ते स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर आहेत। त्यांनी आपल्या शिक्षणाची जोड वडिलांच्या अनुभवाला दिली आणि व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला। आज ते आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून नावाशेवा बंदराजवळील लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटचा अवाढव्य व्यवसाय सांभाळत आहेत। सुनील चिलप हे नवी मुंबई आणि पनवेल भागातील एक प्रथित यश बिल्डर म्हणूनही ओळखले जातात। या दोन कुटुंबांना एकत्र आणणारा मुख्य दिवा म्हणजे विठ्ठल भक्ती। चिलप कुटुंब पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी जोडलेलं आहे। ते दरवर्षी आषाढी कार्तिकी वारीमध्ये सेवा करतात आणि वारकऱ्यांसाठी भव्य अन्नदान व निवासाची सोय करतात। याच वारीच्या वाटेवर गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी इंदुरीकर महाराज आणि चिलप कुटुंबियांची ओळख झाली होती। ज्ञानेश्वरी आणि साहिल या दोघांवरही वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्यानं हा विवाह संस्काराच्या पायांवर आधारलेला आहे। चिलप कुटुंबाच्या मालमत्तेचा विचार केला तर त्यांचे साम्राज्य 500 ते 700 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जातो। नवी मुंबईतील रिअल इस्टेट प्रकल्प, हायटेक सिटी, मर्सिडेज, ऑडी सारख्या महागड्या गाड्यांनी जुन्नरमधील राजवाड्यासारखा शिवनेरी व्ह्यू बंगला ही त्यांच्या श्रीमंतीची साक्ष देतात। अशा प्रकारे एका बाजूला आध्यात्मिक वारसा आणि दुसरीकडे कष्टानं उभा केलेलं उद्योजकीय साम्राज्य, त्यांचा हा अनोखा संगम या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। लक्षात ठेवा, हेच इंदुरीकर महाराज आहेत जे मुलींना म्हणतात छोटे कपडे घालता आणि ज्यांच्या गोऱ्या बायका आहेत त्या पळून गेल्या। आता तुम्ही विचार करा, यांना किती डोक्यावर घ्यायचं।